हॅलो, आज मी इथे पनीर बटर मसाला बनवत आहे। सिंपल आणि सोपी रेसिपी आहे। इथे मी अर्धा किलो पनीर घेतलं आहे। हे गावठी पनीर आहे। याला मी छान कापून घेतलं आणि याला साध्या पाण्यामध्ये ठेवलेलं होतं। इथे मी 2 टोमॅटो, कोथिंबीर मूठभर, 2 मिरची याचा पेस्ट बनवून घेत आहे मी। आणि इथे मीडियम साईजचे 3 कांदे घेतले आहे कापून, ते घेतले। आणि इथे 15 काजू घेतले, ते पण भिजवून घेतलेले होते मी। याचा छान पेस्ट बनवून घ्यायचा। या ठिकाणी तुम्ही आलं लसूण सुद्धा टाकू शकता। माझ्याकडे आधीच मी बारीक केलेला आहे, त्याच्यामुळे मी घेतलेलं नाही आहे। तर इथे मी आता पनीर तळून घेत आहे थोडे। इथे मी तेल घेतलं, त्यामध्ये बटर घातलेलं आहे आणि यामध्ये पनीर घालत आहे मी। यामध्ये मी पूर्णच पनीर घालत आहे आणि यावरती थोडंसं तिखट घालणार आहे। मीठ घातलं तरी पण चालेल, पण भाजीमध्ये मीठ कमी जास्त होऊ शकते। फक्त मी इथे तिखट घातलं आहे। छान याला तळून घेत आहे। थोडा कलर चेंज होतपर्यंत याला तळून घ्यायचं आहे। याला थोडे स्पॉट पडली की याला तोपर्यंत तळून घ्यायचं आहे। त्याने चवीला खूप छान होते आणि सॉफ्ट असं पनीर राहते। त्याच्यामुळे मी तळून वापरत आहे। जर तुम्हाला खूप तळून नको असेल तर तुम्ही या स्टेजला काढून घेऊ शकता। मी याला स्पॉट पडेपर्यंत तळून घेतलेलं आहे पूर्ण पनीर। बघा, हे पनीर छान तळून झालेलं आहे। आता मी याला काढून ठेवत आहे। हे पूर्ण पनीर मी काढून घेतलेलं आहे आणि या कढईमध्ये मी थोडं तेल आणि बटर घालून भाजी बनवून घेत आहे पनीरची। इथे मी बटरचे 2 क्यूब वापरलेले आहे। पहिले 1 क्यूब वापरलेला होता। या ठिकाणी मी इथे 3 वेलची, 1 दालचिनीचा छोटा तुकडा आणि 1 तमालपत्र हे घातलं आणि 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतला, तो घातलेला आहे। इथे मी खूप मसाले वापरलेले नाही, मगा दाखवले तेवढेच मसाले वापरलेले आहे फक्त। आणि इथे मी आलं लसूण आणि कोथिंबीरचा पेस्ट ते एकत्र केलेलं आहे, ते घातलं आहे मी 2 चम्मच आणि याला छान परतून घेत आहे। हे छान झालं की यानंतर मी मसाला बनवून घेतला, तो घातलेला आहे। बघा, इथे हा पूर्ण मसाला मी इथे घातलेला आहे आणि याला छान परतून घेत आहे। मसाला छान परतून घ्यायचा, कच्चेपणा राहिला नाही, कारण तर आपण मसाला कच्चाच वापरलेला आहे। पूर्ण काही तेलामध्ये वगैरे भाजलेलं नव्हतं। तेल सुटेपर्यंत हा मसाला छान भाजून घ्यायचा। बघा, तेल सुटलेलं आहे। आता इथे मी 2 चमच धने, अर्धा चमच जिरे आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे। हे पूर्ण घालून छान मिक्स करून घेत आहे। इथे पनीर बटर मसाला चवीला खूप मस्त अशी होते भाजी ही, तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा। इथे हळद आणि चवीनुसार तिखट मीठ घालत आहे मी। इथे मिरची पण वापरलेल्या होत्या आणि जर तुम्ही तिखट कमी खात असाल तर कमी घाला। इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे पूर्ण छान मिक्स करून घेत आहे। मसाला छान शिजला, यानंतर मी इथे थोडंसं पाणी घालत आहे। आता बघा, मसाल्याचा कलर पण चेंज झालेला आहे। पाणी घालत आहे मी इथे आणि याला पण छान मिक्स करून घेत आहे। छान मिक्स केलं, त्यानंतर याला तेल सुटलं आहे, तेव्हा मी इथे पूर्ण पनीर घालत आहे। या स्टेजला तुम्ही याची ग्रेव्ही एवढीच ठीक ठेवू शकता किंवा थोडी पातळ पण करू शकता। मी यानंतर थोडी पातळ करणार ग्रेव्ही, थोडी कोथिंबीर घातली आणि याला या प्रकारेच उकळू देत आहे मी। बघा, छान तेल सुटत आहे आणि इथे थोडं बटर घालत आहे मी। इथे मी थोडंसं बटर घातलेलं आहे आणि थोडीशी क्रीम घातली आहे। जर तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साय साठवून त्याची क्रीम बनवून वापरू शकता। मी इथे तीच वापरलेली आहे। आता हे पूर्ण मी मिक्स करून घेतलं आहे। थोडा वेळ उकळू दिलं, थोडंसं तेल वर आलेलं दिसून राहिलं आणि गॅस बंद केला। बघा, इथे मी तुम्हाला सर्व करून दाखवलेलं आहे। चवीला मस्त गोडसर अशी क्रीमिश चवीची पनीर बटर मसाला तयार आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। चवीला खूप छान झाली आहे, रेस्टॉरंटमध्ये मिळते त्यासारखीच झालेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा। आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला नेहमी बघत राहा। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय बाय, टेक केअर।